श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. या संवादाचा संपूर्ण रोख देशातली कोरोना स्थिती आणि त्याविरुद्धचा लढा असा होता. आजच्या मन की बात मधल्या या संदर्भातल्याच महत्त्वाच्या पैलूंविषयी आज आपण आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये अधिक जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी साधलेला संवाद म्हणजे संपूर्ण देशाला कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी आत्मिक बळ देणारा संवाद होता असं नक्कीच म्हणता येईल. कारण आजच्या संवादाचा संपूर्ण भर जरी कोरोनाच्या अवतीभोवती होता तरी त्यात नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल अशा कोणत्याच गोष्टीचा लवलेशही नव्हता. त्याउलट लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या योद्ध्यानं विपरीत परिस्थितीतही आपल्या सहकाऱ्यांचं बळ आणि विश्वास कसं वाढवावं हेच आजच्या संवादात दिसलं. मन की बातच्या सुरुवातीलाच प्रधानमंत्र्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं निर्माण केलेल्या संकटाची वस्तुस्थिती कोणताही आडपडदा न ठेवता मांडली. पण त्याचवेळी या संकटाचा धैर्यानं सामना करत असलेल्या विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींची कामगिरी त्यांनी आजच्या संवादात आवर्जून मांडली. लढा मोठा असला तरी तो कोणत्या दिशेनं लढायला हवा, या लढ्यात सामंजस्य, ते लसीकरणातला सहभाग यासह आपलं कशा प्रकारचं योगदान असायला हवं याची जाणीव त्यांनी आजच्या संवादातून जनतेला करून दिली. जनतेच्या मनात लढण्याचं बळ निर्माण करणारा प्रधानमंत्र्यांचा आजचा संवाद देशावरचं कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. ऐकूया या संवादात प्रधानमंत्र्यांनी मांडलेले काही ठळक मुद्दे. कोरोना की पहली वेव का सफलतापूर्वक मुकाबला करने के बाद देश हौसले से भरा हुआ था, आत्मविश्वास से भरा हुआ था. लेकिन इस तूफान ने देश को झकझोर दिया है. बीते दिनों इस संकट से निपटने के लिए मेरी अलग अलग सेक्टर्स के एक्सपर्ट्स के साथ, विशेषज्ञों के साथ लंबी चर्चा हुई है. हमारी फार्मा इंडस्ट्री के लोग हों, वैक्सीन मैन्युफैक्चरर्स हों, ऑक्सीजन के प्रोडक्शन से जुड़े लोग हों या फिर मेडिकल फील्ड के जानकार, उन्होंने अपने महत्वपूर्ण सुझाव सरकार को दिए हैं. इस समय हमें इस लड़ाई को जीतने के लिए एक्सपर्ट्स और वैज्ञानिक सलाह को प्राथमिकता देनी है. राज्य सरकार के प्रयत्नों को आगे बढ़ाने में भारत सरकार पूरी शक्ति से जुटी हुई है. राज्य सरकारें भी अपना दायित्व निभाने की पूरी कोशिश कर रही हैं. जैसे आज हमारे मेडिकल फील्ड के लोग, फ्रंटलाइन वर्कर्स दिन रात सेवा कार्यों में लगे हैं, वैसे ही समाज के अन्य लोग भी इस समय पीछे नहीं है. देश एक बार फिर एकजुट होकर कोरोना के खिलाफ लड़ाई लड़ रहा है. इस बार गांवों में भी नई जागरूकता देखी जा रही है. कोविड नियमों का सख्ती से पालन करते हुए लोग अपने गांव की कोरोना से रक्षा कर रहे हैं. जो लोग बाहर से आ रहे हैं उनके लिए सही व्यवस्थाएं भी बनाई जा रही हैं. शहरों में भी कई नौजवान सामने आए हैं जो अपने क्षेत्र में कोरोना के केस न बढ़े इसके लिए स्थानीय निवासियों के साथ मिलकर प्रयास कर रहे हैं. यानी एक तरफ देश दिन रात अस्पतालों, वेंटिलेटर्स और दवाइयों के लिए काम कर रहा है, तो दूसरी ओर देशवासी भी जी जान से कोरोना की चुनौती का मुकाबला कर रहे हैं. ये जो भी प्रयास हो रहे हैं समाज की बहुत बड़ी सेवा है. ये समाज की शक्ति बढ़ाते हैं. एक नागरिक के तौर पर हम अपने जीवन में जितनी कुशलता से अपने कर्तव्यों को निभाएंगे, संकट से मुक्त होकर भविष्य के रास्ते पर उतनी ही तेजी से आगे बढ़ेंगे. मैं देश के लोगों से आग्रह करूंगा कि कोरोना से लड़ने के लिए पॉजिटिव स्पिरिट बहुत ज्यादा जरूरी है और देशवासियों को इसे बनाए रखना है. ये सही है कि कोरोना से बहुत लोग संक्रमित हो रहे हैं, लेकिन कोरोना से ठीक होने वाले लोगों की संख्या भी उतनी ही ज्यादा है. साथियों, कोरोना की इस संकट काल में वैक्सीन की अहमियत सभी को पता चल रही है. इसलिए मेरा आग्रह है कि वैक्सीन को लेकर किसी भी अफवाह में न आए. मैं आप सभी से एक बार फिर आग्रह करता हूं कि वैक्सीन हम सबको लगवाना है और पूरी सावधानी भी रखनी है. दवाई भी, कड़ाई भी, इस मंत्र को कभी भी नहीं भूलना है.
हम जल्द ही साथ मिलकर इस आपदा से बाहर आएंगे। श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी रायपूर इथल्या सिस्टर भावना ध्रुव आणि बंगळुरू इथल्या सिस्टर सुरेखा तसंच रुग्णवाहिका चालक प्रेम वर्मा यांच्याशीही संवाद साधला. हा संवाद म्हणजे कोरोना काळात आघाडीवर राहून काम करत असलेल्या कोरोना योद्ध्यांच्या कामाची आपल्याला मिळालेली पोच म्हणावी लागेल. त्यांचे अनुभव ऐकताना जाणवत होतं ते या योद्ध्यांचं अतुलनीय कार्य आणि मनोबल जे आज प्रत्येक प्रदेशात दिसून येतं. याशिवाय कोरोना विरोधातल्या लढ्याच्या महाराष्ट्राच्या कृती दलाचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी तसंच श्रीनगरमधले डॉक्टर नाविद शहा यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये चर्चा केली. खरं तर या चर्चेमुळे तुमच्या आमच्या मनातले कोरोनाविषयीचे अनेक समज गैरसमज आणि भीती दूर व्हायला उपयोग होणार आहे. याच अनुषंगानं आजच्या मन की बातमध्ये सहभागी झालेले डॉक्टर शशांक जोशी अधिक माहिती देत आहेत. ही जी लाट आलेली आहे कोरोनाची, त्याच्यातून आपल्याला सगळ्यांना काळजी घ्यायची आहे आणि झपाट्याने आलेली लाट आहे आणि ती त्याचा जो संसर्ग आहे तो खूप झपाट्याने खूप लोकांना होतोय, घरच्या लोकांना. आणि त्यामुळे पण दोन गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यात. एक तर मृत्यूदर खूप कमी आहे आणि रिकव्हरी पण खूप फास्ट आहे. पण खूप नंबर वाढल्यामुळे पूर्ण आपली जी हेल्थकेअर नियंत्रण जी आहे त्याच्यावर खूप तणाव आलेला आहे. पण कोविडचं जे टाइम टेबल आहे ते आपण अजिबात न घाबरता आपण 14 ते 21 दिवस पालन करणं फार गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला जर का कोविड सारख्या काही सिम्पटम झाल्या, म्हणजे ताप येणं, सुका खोकला होणं किंवा दम लागणं किंवा गंध किंवा स्वाद न येणं वगैरे वगैरे, तर हे असे काही झालं, तुम्हाला वाटलं की मला कोविड आहे म्हणून, तर चाचणी करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आता कित्येक वेळा पाहतो की आपल्याला चाचणी टेस्ट करायला एका दुसरा दिवस लागतो, त्याचे रिपोर्ट यायला एका दुसरा दिवस लागतो. पण वैद्यकीय सल्ला आणि डॉक्टरांची कंटिन्युअसली टचमध्ये राहणे अतिशय आवश्यक आहे आणि त्यांच्या अनुषंगाप्रमाणे औषधं चालू करणे तितकीच आवश्यक आहे. लगेच ब्लड टेस्ट किंवा सिटी स्कॅनला धावपळ करू नका. मात्र घरच्या घरी आपला जे रक्ताचे ठोके असतात, पल्स म्हणतो त्याला आपण, रक्तदाब असतो, ब्लड प्रेशर, नंतर आपलं रेस्पिरेटरी रेट, त्याच्यानंतर आपण एक ऑक्सिजन मेजर करतो शरीरातलं, त्याला आपण ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणतो, हे पल्स ऑक्सिमीटर. ते पल्स ऑक्सिमीटर मध्ये आपण आपल्या बोटात लावला की आपण विश्रांतीच्या वेळेला व्हॅल्यू बघतो आणि मग 6 मिनिटं वॉक केल्यानंतर व्हॅल्यू बघतो. त्याच्यात जर का 3% जर का ड्रॉप झाली किंवा 93% खाली आली तर मात्र आपल्याला काळजी घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये जावं. तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला थोडीशी सतर्क ठेवावी. तर जर का सॅच्युरेशन कमी झालं 93 खाली तर आपण काय करतो, चालू एक ऑक्सिजन चालू करतो, छातीवर झोपतो, ज्याला आपण प्रोन पोझिशन म्हणतो, स्टिरॉइडचं औषध ज्याला इनहेल किंवा टॅब्लेट्स मध्ये देऊ शकतो ते चालू करतो आपण. आणि त्याच्याच व्यतिरिक्त कित्येक वेळेला आपण रक्त पातळ होण्यासाठी हिपॅरिनचं औषध देतो आणि जर का अवेलेबल असेल तर रेमडेसिवीरचं औषध देतो आपण मॉडरेट टू सिव्हिअर केसेसमध्ये. त्यामुळे काय होतं की रिकव्हरी फास्ट होते. हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये 2 ते 3 दिवस कमी राहावं लागतं. मात्र मृत्यूदरावर मात्र रेमडेसिवीरचा काणिक मात्र फरक येते. तर त्याच्या पाठी भांबरावून जाऊन जायची गरज नाही. ह्या अनुषंगाने आपल्याला सकारात्मक राहणं फार महत्वाचं आहे. किती मोठी लाट आली तरी ती जाणार आणि ती ओसरणार आहे, त्याच्यावर आपला ठाम विश्वास असला पाहिजे. तशा समुद्रातल्या लाटी येतात आणि जातात, तशाच हे येतात. दुसरी गोष्ट म्हणजे म्युटंट स्ट्रेन आलेले आहेत, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज आहे का? तर म्युटंट स्ट्रेनची निश्चितच आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण किती जरी म्युटंट आले तरी त्याच्यात ह्या म्युटंटमध्ये प्रॉब्लेम काय आहे की संसर्ग खूप फास्ट होतोय. त्यामुळे एकाच जागेवर 10 लोकांना टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सगळी आपला यंत्रणावरती ताण आलेला आहे. पण कोरोनाला अतिशय पॉझिटिव्हली आणि सकारात्मक जाण्यासाठी माननीय पंतप्रधानांनी आज आपल्याला मन की बात मध्ये सांगितलं की आपण पॉझिटिव्हिटी मधून करेक्ट वैद्यकीय सल्ला घेऊन कोरोनाची मात करू शकतो आपण. आणि बहुतांश लोक म्हणजे 98% लोक जे आहेत हे कोरोना मुक्त होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला एक कोरोना मुक्त म्हणून एक पूर्ण महाराष्ट्रभर एक मोहीम राबवायची आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या इथला येणारा जो संसर्ग आहे तो आपण बंद करू शकतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जी मोठी टूल आहे ते म्हणजे मास्किंग, डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन हा त्रिशंकू आहे. म्हणजे त्रिशंकूतला आता 4था कोण म्हणजे वॅक्सिन आलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला अतिशय पॉझिटिव्हली, जसे आपल्या पंतप्रधानांनी आज खूप छान शब्दात सांगितलं मन की बात मध्ये, तसंच आपल्याला पॉझिटिव्हिटी ठेवून मास्क घालून या पूर्ण संकटातून बाहेर पडायचं आहे. आणि तुम्ही जर का एलिजिबल असाल तर वॅक्सिन पण घेऊन टाकायचं. श्रोते हो, एखाद्या संकटाचा यशस्वीपणे मुकाबला करून जिंकलेल्या योद्ध्याचे अनुभव त्या लढ्यातला आपला आत्मविश्वास आणखी वाढवतात. म्हणूनच तर प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून अगदी जाणीवपूर्वक कोरोनामुक्त झालेल्या गुरुग्रामच्या रहिवासी प्रीती चतुर्वेदी यांच्याशी संवाद साधून त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात यशस्वी ठरलेल्या इस्रायल या देशाच्या भारतातल्या दूतावासासाठी काम करत असलेले अनेक जोगळेकर यांना ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटते. त्या दृष्टीनं कोरोनामुक्तीचा त्यांनी आकाशवाणीकडे व्यक्त केलेला अनुभव आता आपण ऐकूया.
आज पंतप्रधानांचा संवाद ऐकताना मला स्वतःला जुलै 2020च्या अखेरीस झालेल्या कोविडची आठवण डोळ्यासमोर तरळून गेली. सर्व प्रकारची काळजी घेऊन देखील करोनाने आम्हाला गाठलं. सर्वप्रथम माझे वडील जे 72 वर्षाचे आहेत ते कोविड पॉझिटिव्ह ठरले. त्याच्यानंतर मी आणि त्याच्यानंतर माझी पत्नी जिची टेस्ट निगेटिव्ह आली पण तिला कोविडची सर्व लक्षणं दिसून आली. असे आम्ही तिघेही कोविडग्रस्त झालो. सुदैवाने वडिलांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला होता पण मी आणि माझ्या पत्नीने घरातच इलाज केले. ह्या काही दिवसांमध्ये डोक्यावर सतत टांगती तलवार होती की या आजारातनं आपण बरे होऊ की नाही अशी मनाला चिंता वाटत होती. पण असं असलं तरी या आजाराचा सामना आम्ही तिघांनी केला. वडील हॉस्पिटलमध्ये असताना मी स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतलं. जुन्या घरांमध्ये तसं बघायला गेलं तर पूर्णतः स्वतःला वेगळं काढणं शक्य होतंच असं नाही पण तरी आपल्या परीने आम्ही संपूर्ण काळजी घेतली. 7 दिवस मी खोलीबाहेर पडलो देखील नाही. या काळात माझ्या पत्नीने मला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये त्याच्यात जेवण असेल चहा नाश्ता असेल या सगळ्या गोष्टी खोलीच्या बाहेर ती ठेवायची. मी ती आतमध्ये घेऊन यायचो आणि त्याच्यामुळे एका अर्थाने आम्ही दोघं एकमेकांच्या संपर्कात आलो नाही. 7 दिवसांनंतर माझ्या वडिलांना हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाला. त्यांना देखील रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर पुढचे 7 दिवस मी आणि माझे वडील 2 खोल्यांमध्ये आणि माझी पत्नी बाकीच्या खोलीमध्ये असं आम्ही आणखीन एक आठवडाभर काढला. या काळामध्ये आम्ही आमचे फॅमिली डॉक्टर त्यांच्याशी व्हॉट्सअपद्वारे कन्सल्टेशन करत होतो. त्यांचा सल्ला घेत होतो. त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही गोळ्या आणि औषधोपचार घेत होतो. सर्वप्रथम म्हणजे ही जशी लढाई तुमच्या शरीराची असते तशीच ती तुमच्या मनाची देखील लढाई असते आणि त्याच्यामुळे आपलं मानसिक संतुलन कधीही ढळता कामा नये आणि आपण कायम सकारात्मक राहायला पाहिजे. कोविड-19 हा आजार जर आपण त्याच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये ओळखू शकलो आणि त्याच्यावर योग्य ते उपचार करू शकलो तर बऱ्याच जणांना कुठल्याही हॉस्पिटलायझेशन शिवाय किंवा रेमडेसिवीर किंवा ऑक्सिजन थेरपी शिवाय बरं होणं शक्य असतं. श्रोते हो, मन की बातच्या समारोपाला प्रधानमंत्र्यांनी दवाई भी और कडाई भी हा मंत्र विसरू नये असं आवाहन केलंय. हा मंत्र हेच त्यांच्या आजच्या संवादाचं सार. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करायचा असेल तर त्याचं गांभीर्यानं पालन करणं ही आपली जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागेल. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय विजया सहजराव आणि अपूर्वा बेडेकर आणि निवेदन तुषार पवार.